आज नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले। विरोधकांनी संपूर्ण कामकाजाला बहिष्कार टाकून सभागृहातून बाहेर खरं तर त्यांना पडलेले आहेत। त्यासोबतच काँग्रेस पक्षाला सध्या मोठी गळती लागली असून कुणाल पाटील यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। याविषयी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत आमदार अमीन पटेल आहेत। सर, आज दिवसभरातलं कामकाज जे आहे सभागृहातलं हे तुम्ही लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे। नाना पटोलेंवरती कारवाई करण्यात आलेली आहे। दिवसभरासाठी त्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचा खरं तर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि यावरनं कुठेतरी त्यांच्यावरती ही कारवाई झालेली पाहायला मिळते। नाना पटोलेने एक उचित मुद्दा शेतकऱ्यांचा जे त्रास आहे त्यांच्याबरोबर सभागृहात मांडला। लोणीकरनी शेतकऱ्यांचे अपमान केले होते, त्याने माफी मागावी, सरकारने माफी मागी, ते मुद्दा त्याने उपस्थित केला होता। त्याच्यावर त्यांना सस्पेंड केला आहे। आम्ही सर्व संपूर्ण अपोजिशन या मुद्द्याबरोबर आहोत, शेतकरी बरोबर आहोत आणि नाना पटोलेचा जे सस्पेन्शन केलं आहे त्यांना बोलू नाही दिलेलं आहे, दिवससाठी सस्पेंड आहे। त्याच्यासोबत आम्ही सगळं जे आमचं युती आहे सगळं बाहेर आलेलं आहे, सगळं आजसाठी बॉयकॉट केलेलं आहे। राजदंडाला त्यांनी स्पर्श केला म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे असं सांगतात। त्यांना बोलवायलाच नाही दिले। शेतकरीचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि शेतकऱ्यांचा अपमान होताना आम्ही चूप बसणार नाही। खरं तर पक्षाला गळती लागलेली आहे का? महानगरपालिकेला याचा मोठा फटका बसू शकतो? महानगरपालिकेला काय फटका बसणार नाही, ते इंडिव्हिज्युअल डिसिजन आहेत। नाही कोणी इंडिव्हिज्युअल देशले का काँग्रेसला काय ह्याच्यामध्ये काय फरक पडत नाहीत। आम्ही एकत्र आहोत सगळं। काल आमची दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे। रमेश नेत्रावचा सर्व महाराष्ट्राचा आम्ही नेता होता, आम्ही निर्णय घेतलेला आहे। या निवडणूक आम्ही एकजुटीने एक मताने लढणार आहोत आणि महाराष्ट्रीय जनता आम्हाला यशस्वी करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।